नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही वही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याशी बोलणार आहे. खरं तर आजचा जो विषय आहे ना, तो इतका बोलून बोलून आणि ऐकून ऐकून आपल्याला खूप जास्त परिचयाचा झालेला आहे. पण काय होतं ना, की जेव्हा आपण ह्या गोष्टी ऐकतो, जसं की सकारात्मकता, मॅनिफेस्टेशन ह्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला त्या खूप सोप्या वाटतात आणि असं वाटतं की ह्या मी गोष्टी अंमलात सहज आणू शकेन. पण असं होत नाही. आणि त्याच विषयावरती आज मी तुमच्याशी बोलणार आहे. मॅनिफेस्टेशन कसं करावं? म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन म्हणजे काय मुळात? तर इथे ना मला आपली जी आधीची पिढी होती किंवा पिढ्या होत्या, आपले जे लोक होते आणि त्यांनी ह्या सगळ्या पद्धती आपल्याला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. पण ते कसं असतं ना, की दुसऱ्याने काहीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. जेव्हा पाश्चिमात्य भागातून किंवा इतर देशांमधून जपानचे टेक्निक म्हणून किंवा चीनचे टेक्निक म्हणून काही गोष्टी आपल्यापर्यंत येतात, तेव्हा ते आपल्याला वाटतं, की हां, हे खूपच जास्त चांगलं आहे आणि हे मी जास्त करू शकतो किंवा करू शकते. पण खरं तर आपल्या पूर्वजांनी ह्या गोष्टी आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत. सकारात्मकता काय किंवा मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? फक्त पद्धत वेगळी होती. म्हणजे कसं बघा हां, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे एखादं धार्मिक स्थळावर गेल्यानंतर तिथे एखादं झाड असतं आणि त्या झाडाला तुम्ही एखादा धागा बांधून तुमची मनातली इच्छा तिथे बोलून दाखवायची असते, की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. हे काय आहे? मॅनिफेस्टेशन तर आहे एक प्रकारचं. पूर्वीच्या अशा अनेक पद्धती आहेत. जसं की कोणीतरी बाहेर गेलेला माणूस घरातला, तो लवकर परत यावा किंवा खूप दिवस झाले तो घरात परत आला नाही, तर पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की उंबऱ्यावरती पेला पालथा घाल आणि त्याला लवकर परत येऊ दे, असं म्हण की तो परत येईल. हे तरी काय होतं? ही पण तेच होतं. पण आपण त्याला अंधश्रद्धा म्हणतो. आणि तेच दुसऱ्या कुठल्या तरी नावाने आपल्या समोर आलं, कुठलं तरी टेक्निक म्हणून आपल्या समोर आलं, की आपण म्हणतो की हां, हे बरोबर आहे. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. एखादी गोष्ट हरवली हरवली तुमची, की कार्तिक स्वामींचा एक मंत्र जपावा आणि तो जपल्यानंतर तुम्हाला तुमची वस्तू परत मिळतेच. असं जेव्हा कुणीतरी आपल्याला सांगतं, तेव्हा आपण असं म्हणतो की "हे असं कुठे होत असतं का?" पण असे अनुभव आलेले आहेत. हे काय होतं? हे पण मॅनिफेस्टेशनच होतं. ह्या सगळ्याचा मूळ शेवटी एकच आहे, की ह्या चराचरामध्ये जी कोणी शक्ती आहे, जे काही तत्व आहे ते एकच आहे. आणि जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट मनामध्ये म्हणता किंवा वारंवार ती गोष्ट उच्चारता, तेव्हा ते तसंच घडायला लागतं, व्हायला लागतं. कारण ह्याचं मूळ तत्व ते आहे शेवटी. आणि आपल्या धर्मात शेवटी काय सांगितलेलं आहे? हिंदू धर्मामध्ये तेच सांगितलेलं आहे, की तो सर्वसाक्षी एकच आहे शेवटी. त्याची रूपं सगळी वेगळी आहोत आणि आपण सुद्धा त्याचाच अंश आहोत. हेच तर आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर मला फक्त हेच सांगायचं होतं, की आपल्या ज्या पद्धती आहेत, तर त्याला पण नक्कीच आधार आहे. फक्त एवढंच, की मी जसं नेहमी म्हणते, की हिंदू धर्मामध्ये देवाधर्माचं नाव घेऊन ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या. एखादा मंत्र जपल्याने तुम्ही वारंवार ती गोष्ट सतत 108 वेळेस जेव्हा तुम्ही तो मंत्र म्हणता, तेव्हा तुम्ही मनातल्या मनात असू देत किंवा उघडपणे ती वस्तू सापडावी अशी मनोकामना करता, मॅनिफेस्टेशन करता आणि ती तुमची वस्तू सापडते. हा अनुभव अनेकांना आलेला आहे. तर शेवटी आपण नवस बोलतो. म्हणजे बाकी बरेच लोक बोलतात, नवस बोलतात, की अमुक एखादी गोष्ट घडू दे आणि त्याची त्या देवावरती प्रचंड श्रद्धा असते आणि श्रद्धेने ते म्हणतात, की माझं हे होऊ दे आणि हे काम झाल्यानंतर मी अमुक एक गोष्ट करीन. तेव्हा त्याच्या मनामध्ये एक सकारात्मकता असते. त्याला खात्री असते, की तो मला नक्की साथ देणार, तो माझ्या पाठीमागे नक्की उभा राहणार आणि ही माझी गोष्ट होणार आहे. तर ही गोष्ट, हे मानसिक बळ, ही सकारात्मकता कुठून येते, कशी मिळते? तर ती हे नवस जे बोललेला असतो, त्यातून शेवटी हा सगळा खेळ मनाचा आहे. आणि मनामध्ये जी सकारात्मकता निर्माण करण्याचं काम ह्या गोष्टीमुळे होतं. आणि त्यामुळे मग अशी श्रद्धा आपली होते, की मी अमुक एक नवस बोलला आणि त्याच्यामुळे ही गोष्ट झाली. हे शेवटी मॅनिफेस्टेशनच आहे. ही सकारात्मकता आपल्याला
जर आपल्या पूजा पद्धतीमुळे आणि आपल्या धर्मकार्यांमुळे मिळत असेल, शेवटी धर्मकार्य आपली ह्या सगळ्याशी निगडीत आहेत. आपण म्हणतो की घरात देवाजवळ दिवा लावला की खूप छान वाटतं, सकारात्मक वाटतं, प्रसन्न वाटतं. का वाटतं? त्याला काही उत्तर आहे का? तर ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत ना आपल्या पूर्वापारपासून आपल्या पूर्वजांनी ज्या सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या थोतांड म्हणून किंवा एक अंधश्रद्धा म्हणून नक्कीच टाळण्याच्या नाही आहेत किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचं नाही आहे. आज तुम्ही यूट्यूब उघडा आणि तुम्हाला जिकडे तिकडे मॅनिफेस्टेशन आणि सकारात्मक आणि तुम्ही पॉझिटिव्ह कसं राहावं याबद्दल कितीतरी व्हिडिओज दिसतील आणि लाखोनी व्ह्यूज असतात त्याला. आणि म्हणजे आजच्या काळामध्ये लोकांना याची गरज आहे, सकारात्मकतेची गरज आहे, मॅनिफेस्टेशनची गरज आहे. मग त्याच्यासाठीच तुम्ही आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींचा, त्या टेक्निकचा सुद्धा नक्की वापर करा, त्याचा नक्की विचार करा. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. पुन्हा भेटू, यालच.